पुन्हा एकदा हॅपी सबात. कसे आहात? आनंदित? आमेन. आजचं वचन आपण काढलं होतं. काय वचन होतं? सुवर्ण वचन 28-20 आपण वाचूया. लवकर लवकर शेवटचं वचन मत्तई 28-20. कोण वाचतं पटकन? जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. येशू ख्रिस्त जेव्हा या भूतलावरती आला, जेव्हा येशू ख्रिस्ताचं पहिलं जेव्हा परमेश्वराने जेव्हा सगळं चालवलं अब्रामापासून आदमापासून, तेव्हा त्यांनी आपल्याला 10 आज्ञा दिल्या होत्या. बरोबर? 10 आज्ञा तुम्ही पाळा. इस्रायलांना सांगितलं होतं की तुम्ही 10 आज्ञा पाळा. 10 आज्ञानंतर तुमचं जे काही म्हणजे तुम्ही खून करणार नाही, तुम्ही पाप करणार नाही, एक परमेश्वराचा आपला वरती भय राहील म्हणून ती आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिली होती. नंतर येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त आल्यानंतर सुद्धा येशू ख्रिस्तानी त्याच आज्ञा आपल्याला पाळायला सांगितली आहे ना. पण जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला आणि जेव्हा तो वापिस आला किंवा जात असताना शेवटचा त्याचा जो एक निरोप होता, त्याची आपली एक आज्ञा त्याची होती जी आपण अजून पाळत नाही. सगळे आज्ञा आपण पाळतो, प्रयत्न करतो, पण एक आज्ञा जी परमेश्वरांनी जाताना सांगितली होती, सगळ्यात महत्वाची आज्ञा, ती आपण पाळत नाही. 28-20 शेवटची आज्ञा परमेश्वर येशू ख्रिस्ताचे तोंडाचे शब्द येते आणि त्याची ती आज्ञा काय सांगितलेलं आहे? जे काही मी आज्ञा पिले, जे काही मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही. मग आपण काय करतो? चर्चमध्ये बसतो आणि मग इथून जातो, बस. ते शिकवतो का? किंवा लोकांपर्यंत ती गोष्ट जाते का? एक सुरुवात करत असताना तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. मी घरी बसलेलो होतो, प्रार्थनेमध्ये होतो. एक सडन कॉल येतो मला. पास्टर अमित आर्यन त्यांचा एक कॉल येतो. आपल्या इकडचे पास्टर होते. त्यांचा फोन येतो की एक मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. डॅनियल जगन्नम म्हणून ते पास्टर आहे, त्यांनी एक मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. तर तू पॉडकास्ट वगैरे घेतो, तू हे गोष्टी करतो, तर तू या मीटिंगला जॉईन हो. तर मी म्हटलं की ठीक आहे. आता आम्हाला वाटलं की गाणे, प्रार्थना, रेग्युलर आपली जी रेग्युलर भक्ती राहते तीच राहणार आहे. पण मग मी म्हटलो की नाही, ठीक आहे, चालेल, मी येतो. मग मी स्टेफी, कॅल्विन, आम्ही सर्वजण तिथं मीटिंगला गेलो. 1-2 दिवसाचा वर्कशॉप त्याला म्हणणार, प्रॉपर मीटिंग त्याला नाही म्हणणार. की प्रार्थना जिथं होती तिथं फक्त एक मेसेज आपला जातो, पण एक चर्चा आमची तिथं झाली. आता त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं डिसायपलशिप म्हणजे काय, म्हणजे शिष्यत्व म्हणजे काय. आपण स्वतः परमेश्वराचे शिष्य आहोत का? आपण आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये कुटुंब जे आहे ते परमेश्वराचे शिष्य आहेत का? मग त्याच्यानंतर जे जग आहे ते परमेश्वराचे शिष्य बनलेले आहेत का? खूप सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. मग तोच एक जो इतक्या दिवसापासून म्हणजे जर मी बायबल वाचतोय किंवा मी जर काही गोष्टीमध्ये परमेश्वराच्या सोबत जर चालतोय वचनाला धरून, पर एक कुठंतरी खंत की खरंच डिसायपलशिप शिष्यत्व आपण करतो का? शिष्य आपण बनवतो का? आपण एक स्वतः परमेश्वराचे शिष्य झालेलो आहे का? तर मला आशा आहे की इथून आपण गेल्यानंतर आपण खरंच परमेश्वराचे शिष्य बनूया आणि लोकांना परमेश्वराचे शिष्य बनूया. आमेन. वचनाकडे जाऊया. तर माझ्याकडे आजचे 3 मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. की सर्वात पहिलं स्वतः शिष्यत्व, म्हणजे आपण स्वतः पहिलं परमेश्वराचं शिष्य बनणे. मग त्याच्यानंतर आपण बघू कुटुंबाला शिष्य बनवणं. मग त्याच्यानंतर शेवटचे जे आपला मुद्दा आहे तो जगाला शिष्य बनवणं. आता हा मी मागच्या शुक्रवारी मेसेज घेतला होता, एक 10-15 मिनिटाचा, जिथं मला सारांश मध्ये सांगता नाही आला की शिष्यत्व काय, आपण याच्यातून शिकू शिष्यत्व म्हणजे काय, आणि आपण लोकांना कसं शिष्यत्व मध्ये जोडतील, आपण कसं येशूचे शिष्य त्यांना बनवतील, आपण त्याच्याकडे बघूया. कारण की ती महत्वाची आज्ञा आहे. जेव्हा ती आज्ञा आपण पाळू तेव्हा ते 10 आज्ञा ते पाळणार ना, तेव्हा बायबल ते पाळणार. पण पहिलं परमेश्वराची सुवार्ता पोहोचवणं गरजेचं आहे. आपण सुवार्ता फक्त आपल्या ख्रिस्ती लोकांमध्येच पसरवतोय आणि आपल्या चर्चमध्येच ती एक बांधलेली आहे, त्याच्या बाहेर ती जात नाही. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं ते, बाकी दुसरी काहीच आज्ञा नाही सांगितलेली. तुम्ही जेव्हा
आपण परमेश्वराची आज्ञा जेव्हा आपण पाळू आपला सार्वकालिक जीवन भेटणार आहे, हे गोष्ट मान्य आहे. पण शिष्यत्व बनवणं, शिष्य राहणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. शिष्य राहणं म्हणजे पूर्ण त्याला देणं, पूर्ण त्याला सोपवणं. जेव्हा आपण बघतो स्वतः शिष्यत्व, त्याच्यामध्ये आपण लूक याचा 14वा अध्याय 27 वचन काय सांगतं बघूया. मग आपण मार्क 17 आणि 16 बघूया. एक काम करू, लूक पेक्षा आपण मत्तेकडे जाऊया. मत्ते 17वा अध्याय. नाही, मत्ते 16वा अध्याय 24 वचन. मत्ते 16:24. मग येशू आपल्या शिष्याला म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला मदतस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. बस. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिर्भर करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. वधस्तंभ उचलणे म्हणजे काय? जेव्हा येशू ख्रिस्त जात होता त्याने त्याचा वधस्तंभ उचलला होता आणि त्याला माहिती होतं की माझं शेवट आहे, मी मरणार आहे, बरोबर. मग वधस्तंभ उचलणं म्हणजे मरायचंय प्रियांनो. वधस्तंभ उचलला म्हणजे संपलं. आपल्याला आपल्या शरीराला नाही जपायचं, आपल्याला आपल्या आत्म्याला जपायचं. शिष्यत्वचा पहिला स्टेप ही आहे की जेव्हा आपण आपला क्रूस उचलणार, जेव्हा आपण आपला वधस्तंभ उचलणार आणि मग चालणार, मग तिथं आपल्याला माहिती की आपल्याला मरण आहे, तिथं आपल्याला माहिती की आपल्याला लोक त्रास देणार आहे, तिथं आपल्याला माहिती की आपलं काही ना काही गोष्टीमध्ये काही ना काही आपल्यासोबत होणार आहे. त्याला खरं शिष्यत्व म्हणतात. जर आपण तो क्रूस उचलणार नाही, तिथपर्यंत जाणार नाही, मग त्या शिष्यत्वाचं किंवा त्या विश्वासाचं काय? विश्वास ठेवून काय होणार जर आपण शिष्यच नाही बनलो? तर पहिला आपल्याला शिष्य बनायचंय. आज आपण चर्चमध्ये जेव्हा येतो आपण इथं फक्त एक मेसेज ऐकून जातो, आपण शिकत नाही. ही खेदाची गोष्ट आहे, आपण चर्चमध्ये शिकत नाही. काय शिकले आतापर्यंत सांगा बरं कोणीतरी की इथून आपण काहीतरी शिकून गेलो? मेसेज ऐकला, एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने बाहेर काढला, झालं. विश्वासात मी आहे, मला सर्वकालिक जीवन भेटणार आहे. शिष्यत्व चर्चेसला आज हे कळणं गरजेचं आहे की आपण आपल्या मंडळीमध्ये शिष्यत्व पाळतो आहेत का? शिष्य बनवत आहोत का? विश्वासाने चर्चमध्ये येणं. येशू ख्रिस्त फक्त बरा करणारा देव नाही आहे. येशू ख्रिस्त फक्त तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर काढणारे देव नाही आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला तुमच्या त्रासामधून, तुमच्या रडण्यातून, तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम मधून बाहेर काढणारे देव नाही आहे. हे आपल्याला माहिती का? नाही. आपल्याला वाटतं माझा पाय दुखतोय, मी चर्चमध्ये येणार, मी प्रार्थना करणार, माझा पाय बरा होणार. आपल्याला वाटतं मला त्रास होतोय, माझ्या मनाला दुखतंय, काही डिप्रेशन मध्ये मी चालू आहे, मी चर्चमध्ये येणार आणि ती गोष्ट बरी होणार. आपण मार्क, मत्ते, लूक, योहान वाचलो का? नाही वाचलो. जेव्हा आपण ते 4 पुस्तकं वाचू तेव्हा आपल्याला समजेल की येशू ख्रिस्त काय. आम्हाला त्या वर्कशॉपमध्ये ते शिकवलं गेलं की तुम्ही सगळ्यात पहिलं आपण 4 पुस्तके वाचायला पाहिजे बायबलमध्ये. आपण उत्पत्तीने वाचायला पाहिजे, आपण प्रगटीकरणने वाचायला पाहिजे, आपण दानिएलने वाचायला पाहिजे, आपण कोणतीच पुस्तकने वाचायला पाहिजे. पण फक्त 4 पुस्तकं जे आपल्याला येशूचा शिष्य बनवतात ते म्हणजे मत्तय, मार्क, लूक आणि योहान. तर मग हे 4 पुस्तकं आपल्याला माहिती का? येशू किती रागीट होता, येशूला किती प्रेम, त्याच्या मनामध्ये किती प्रेम होतं, येशूचा स्वभाव आपल्याला माहिती आहे का? नाही. आज चर्चेसनी ही गोष्ट शिकवणं महत्वाचं आहे. तेव्हाच आपण शिष्यत्व त्याच्याजवळ जाणार आहे, तेव्हाच आपण डिसायपलशिप ज्याला म्हणतो त्याच्याजवळ जाणार आहे. आमेन. मग जेव्हा आपण पुढे बघतो, कारण जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहिल तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. आमेन. मग मी जेव्हा तुम्हाला सांगितलं क्रूस उचलायचं तेव्हा आपल्याला आपला जीव सोडायचा आहे, आणि जेव्हा आपण जीव सोडू तेव्हा आपल्याला नवीन जीवन भेटणार आहे. आमेन. पण त्याच्यासाठी आपण काय करतो? प्रयत्नच नाही कराना, कोणीच प्रयत्न नाही कराना. आज इथं जमलेलं कमीत कमी आपण 10 जण 100 शिष्य बनवू शकतो, स्वतःचे नाही, येशू ख्रिस्ताचे. आपण कोणाला कन्वर्ट नाही करत, आपण कोणाला काही गोष्टीमध्ये फसवत नाही,
पण आपण जर त्यांना सत्तेने सांगणार की येशू ख्रिस्त काय आहे आणि तो कशासाठी आलेला आहे आणि तो जिवंत देव आहे किंवा तो कधी येणार आहे, काय येणार आहे, या 4 प्रश्नांचा जरी आपण त्यांना उत्तर दिलं, त्या 4 प्रश्न जरी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, तर मग शिष्य बनणार. स्वतः शिष्य आपण पहिलं बनायला पाहिजे. वचन सांगते, जेव्हा आपण त्याचे वचन वाचू, जेव्हा आपण आपला वधस्तंभ उचलू, जेव्हा आपण आपली सर्व चिंता त्याच्यावरती टाकू, जेव्हा आपण बायबल घेऊन बाहेर निघू. चर्चमध्ये बायबल ठेवून उपयोगीचं आहे का? नाही. येशू ख्रिस्त चर्चमध्ये कधी जाऊन बसला का? एखाद्या मंदिरमधून त्याला हाकललं होतं, तो कधी जाऊन बसला का? तो बाहेर गेला, शिष्य बनवले आणि त्या शिष्यांना सांगितलं शिष्य बनवा. मग आज आपण का थांबलेलो आहे? आपण स्वतःच येशूचे शिष्य नाही ना. कारण जेव्हा आपण स्वतः एक शिष्य बनणार, आपल्याला लोक येडे समजणार. येशू ख्रिस्ताला त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे जे कुटुंब होतं ना, वचनामध्ये, वचन मी काढलेलं नाही ते, पण वचनामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताला ते म्हटले की हा थोडा विचित्र वागतोय, त्याला द्वेष होता, पण नंतर त्याचे शिष्य बनले. लोक आपल्याला येड्यात समजणार, पण आपल्याला त्याचं काम करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्याच्या कामामध्ये लागू, तेव्हाच महत्वाची गोष्ट, किंवा तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे, तेव्हाच त्यांना सार्वकालिक जीवन भेटणार आहे. तर आपल्याला फक्त आपल्या जीवाची नाही करायचंय की मीच एकटं वाचणार आहे, मलाच एकट्याला वाचायचंय. स्वतःचं मन परिवर्तन करा आणि स्वतःचं मन परमेश्वराकडे द्या. पुढे जेव्हा आपण बघतो रोमकरास पत्राचा 12वा अध्याय, पहिले आणि दुसरं वचन काय सांगतं बघा. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समोर होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाचे स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. नवीन जीवित क्रम इथं लिहिलेलं आहे टायटल. यास्तव बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवतो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाचे स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणी व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्या. स्वतः शुद्ध व्हायचे. आपण जेव्हा स्वतः शुद्ध होणार, आपण जेव्हा स्वतःच शिष्य बनणार, तेव्हा आपण जगाला शिष्य बनवू शकतो, है ना. तर सर्वात पहिलं आपल्याला आपला क्रूस उचलायचा आहे, तो क्रूस घेऊन चालायचा आहे. तो क्रूस घेऊन चालत असताना खूप प्रॉब्लेम्स येणार. कुठं थांबून तो क्रूस ठेवू नका की बस आता मी थकलो, आता मी ठेवतो, थोड्या दिवसांनी वापस उचलतो. नाही. जेव्हा तुम्ही तो एकदा उचलला, तेव्हा तो तुम्हाला घेऊनच जायचा आहे. मग तुम्हाला समोर मरण येऊ द्या, तुम्ही मरण पावलं, काय येऊ द्या, पण तुमचा जो क्रूस आहे तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. कारण की तुम्हाला तुमच्या आत्म्याला जिंकायचंय. तुम्हाला सार्वकालिक जीवन जर पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या आत्म्याला वाचवायचंय. तुमच्या शरीराला वाचून काय फायदा आहे का? नाही. सर्वात पहिला आपण ह्या गोष्टीचं सारांश समजून गेला पाहिजे. मत्ते काय सांगतं, लूक काय सांगतं, येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला ती गोष्ट काय शिकवते, तेव्हा आपण त्याचा शिष्य बनू. मग त्याच्यानंतर आपण बाकीच्या पुस्तकांकडे जायला पाहिजे. मग आज मला असं वाटतं आपण सर्वांनी हळूहळू शिक्षण घ्यायला पाहिजे बायबलचं. फक्त येऊन इथं ऐकून जायचं महत्वाचं नाही, पण बायबल वाचणं गरजेचं आहे. बायबलमध्ये की समोरच्या व्यक्तीने काय सांगितलंय, बायबलमध्ये आहे नाहीये, याचं शिक्षण घेणं आपल्याला पण गरजेचं आहे. आणि चर्चची पण जबाबदारी की बायबलचं शिक्षण देणं. बायबल आपल्याला काय शिकवतो, येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतो. हा, मग पुढे आपल्याला आपण बघतो कुटुंबातील शिष्यत्व. कुटुंबातील शिष्यत्व म्हणजे काय, तर उत्पत्ती याचा 18वा अध्याय 19 वचन आपण बघूया. उत्पत्ती 18:19. कारण मी त्याला ओळखले आहे की तो आपल्या मुलांना आणि आपल्या घराण्याला आपल्या मागून परमेश्वराचे मार्गाने चालविण्याची आज्ञा देईल, जेणेकरून परमेश्वराच्या न्याय विनंती. वाचा बरं कोणतरी 18:19.
आहे ती याच्यासाठी की त्यांनी आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्यास प्राप्त करून द्यावे. आमेन. त्याच्यानंतर स्तोत्रच येतं 128 याचा 1 आणि 4. त्याच्यामध्ये लिहिलेलं उत्पत्ती 18:19 मध्ये की मी त्याच्याशी परिचय केला आहे तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पाशवात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायतीने आचरण करावयाचे आज्ञा द्यावी. जेव्हा आपण परमेश्वराचे शिष्य बनतो तेव्हाच आपण कुटुंबाला परमेश्वराचे शिष्य बनवू शकतो. फक्त आपल्या मुलांना किंवा आपण चर्चमध्ये येऊन त्या गोष्टीचा फायदा होणार आहे का? नाही. जवळ आपण परमेश्वराचे शिष्य बनत नाही तो स्वतःहून जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपलं कुटुंब परमेश्वराकडे येतो, तेव्हा आपलं कुटुंब येशूकडे येतो. आपण कुठेतरी 50% 40% कुठेतरी परमेश्वरापासून मागे राहतो, शिष्यत्वाच्या जवळ जात नाही. 50% आपण फक्त प्रार्थना करतो, घरी बसतो, बायबल वाचतो, पण मग तुमच्या परिवारामध्ये ती गोष्ट चालू आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे की मी शिष्य बनलो का? मी शिष्य बनल्यानंतर माझे मुलं माझे लेकरं शिष्य बनले का? जेव्हा आपण बनू ना तेव्हा ती पॉवर घरामध्ये येणार आणि त्या घरामधले सगळे लेकरं, त्या घरामधले तुमचे वाईफ, तुमचे हस्बंड ते शिष्यत्वाकडे ओढल्या जाईल. तर शिष्यत्व बनणं सर्वात पहिलं आपल्याला करावं लागणार आहे. जेव्हा आपण पुढाकार घेणार तेव्हा आपलं कुटुंब त्याच्यामध्ये येतं. स्तोत्रच येतं 128 काय सांगतं 1 ते 4. असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वराच्या आशीर्वाद आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरूशलेमाचे चालल्या तुझ्या दृष्टीत पडेल. आमेन. मुलाचे मुलं तुझ्या दृष्टीत पडेल. इस्रायलाची शांती. धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझ घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेल्यासारखी होईल. तुझी मुले तुझ्या मेजासभोवती जैतुनाच्या रोपासारखी होतील. पहा, परमेश्वराचं भय धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वादेत पावेल. किती आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार आहे जर आपण आपल्या कुटुंबाला परमेश्वराकडे आणू. तेव्हा आपलं कुटुंब परमेश्वराकडे नाहीये. आज काम कोणाचं आहे? आपलं. सांगा, माझं. कोणाचं काम आहे? माझं. कोणाचं काम आहे? माझं. तुमचं. माझं. आपला परिवाराला आपल्याला येशूकडे आणणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला सर्व काही देणार आहे परमेश्वर. सर्व सुख आपल्याला परमेश्वर देणार आहे. सर्व गोष्टीचा मार्ग आपले मोकळे करणार आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये देवदूत आहे, जेव्हा आपल्या घरामध्ये येशू येतो, जेव्हा आपल्या घरामध्ये आपण वचन सांगतो, जेव्हा आपल्या घरामध्ये आपले लेकरं गाणे गातात, जेव्हा आपल्या घरामध्ये ते शिष्य बनवतात, किती सुंदर. तर सुरुवात आपण पहिले जेव्हा आपण स्वतःपासून करू तेव्हा आपण आपल्या घरापर्यंत जातो आणि घरापासून आपण आता जगापर्यंत जाणार. पण ही 2 स्टेप महत्वाची. जर आपण स्वतः शिष्य नाही आणि आपण घराला शिष्य बनवलेलं नाहीये आणि आपण बाहेर जाऊन प्रचार करतोय, काय ते शिष्यत्वाचं महत्व? माणूस बघूनच 5 मिनिटं बघायला पाहिजे, यार हा देवाचा माणूस दिसतोय, येशूचा माणूस दिसतोय, तुम्ही कोणाला फॉलो करता? माणूस स्वतः येऊन विचारायला पाहिजे. तुम्ही इतकं एकदम तुमच्या चेहऱ्यावरती असं स्पार्क काय? तुम्ही इतके हसता काय? तुम्ही तुमच्या डोक्यावरती इतकं स्ट्रेस काय नाहीये? तुमच्या मनात टेन्शन काही नाही? ते कधी कळून येणार? जेव्हा आपण हे 2 स्टेप करणार. मग आजपासून आपण ही सुरुवात करणार आहे का नाही? करणार आहे ना? शिष्यत्वाची सुरुवात करणार आहे का नाही? हो, महिला मंडळच करणार आहे. पुरुष मंडळीचं पण काम आहे ना.
मेन कोण आहे हेड? पुरुष. मग कोणी करायला पाहिजे? पुरुषांनी. मग महिला, मग लेकरं, है ना. मग जेव्हा पुरुष मंडळी जेव्हा आपला मिसेसला, बायकोला, लेकरांना शिकवणार, तेव्हा आपली बायको शिकणार, तेव्हा आपली बायको मुलांना शिकवणार, तेव्हा आपली मुलं दुसऱ्यांना सांगणार, है ना. शिष्यत्व महत्वाचं आहे हे जाणून घ्या. परमेश्वराची एक आज्ञा सगळ्यात महत्वाची आहे. बायबलमध्ये किती बायबल तुम्ही काढा, किती बायबलचे वचन तुम्ही वाचा, पण जवळ तुम्ही शिष्यत्व बनवत नाही, जवळ तुम्ही शिष्य बनत नाही येशूचे, तवर काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा. शिष्य बनणं गरजेचं आहे. पुढे जर आपण बघतो की जगासाठी शिष्यत्व म्हणजे काय, जगासाठी शिष्यत्व मध्ये आपण बघू मत्ते 5 याचा 14वा अध्याय आणि 16 वचन. मत्ते 5, 14, 16 सांगतं, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेला नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडितो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचे स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. येशू ख्रिस्तानी ना सगळ्या वचनामध्ये, म्हणून मी तुम्हाला सांगितले 4 पुस्तक जेव्हा तुम्ही वाचेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की येशू ख्रिस्ताची जी आज्ञा ती त्यांनी किती वेळेस सांगितलेली, शिष्यांपासून तर सर्वांना. आपण फक्त 10 आज्ञांवरती अवलंबून आहे, आपण फक्त शाबातावरती अवलंबून आहे. शिष्यत्वाचं काय? शिष्यत्व कुठे गेला? इथं बघा, परमेश्वरांनी सांगितलेलं आहे ना. येशू ख्रिस्त बोलतो की मी सांगतो इथं तुम्हाला? कोण सांगतंय? येशू ख्रिस्त बोलतो ना. येशू ख्रिस्त तर काय सांगतोय की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही आता सध्या दुष्ट आत्म्याने घेरलेले आहात, पण जेव्हा आपण प्रार्थना करू, जेव्हा आपण येशूचे शिष्य बनू, तेव्हा आपला प्रकाश दिसणार आणि तो प्रकाश जगापर्यंत येणार. तो लपू शकतो का? किती सैतानाने ती गोष्ट लपवायची प्रयत्न केली तरी तो लपू शकत नाही, नाहीच लपू शकत. मागच्या ह्या शनिवारी, या शुक्रवारी माझं जमलं नाही येवायचा. मागच्या शुक्रवारची किस्सा जर तुम्हाला सांगितला, माझा प्रयत्न होता की सुरू करायचा, खूप अडचणी आले इथपर्यंत येण्यापुरती, पण मी म्हटलं नाही. मी सांगितलं देवाला की मी चर्चमध्ये येणार, मग मी येणार. मग किती कठीण परिस्थिती आले, माझे पेट्रोल संपलं किंवा मी कुठं अडकलेलोय, कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेलो, तरी मी चर्चमध्ये आलो. शिष्यत्व, मी हळूहळू परमेश्वराचा, येशूचा शिष्य बनण्याचा प्रयत्न तर करतोय. आपण काय करतोय? आपण इथून ऐकून जातो आणि फक्त एका कानाने ऐकतो, एका कानाने काढून देतो. आज काहीतरी मला असं वाटतं तुम्हाला शिकायला भेटलं असेल. आमेन. शिका प्रियांनो, फक्त वचन ऐकून सोडू नका. बायबल, काही पुस्तकं वाचायची गरज नाही तुम्हाला, एवढं पुस्तक वाचा बस, काहीच वाचायची गरज नाही. ही पुस्तक आली, ही पुस्तक आली, हे आपल्याला सांगतं शिष्यत्वाबद्दल, हे सांगतं ते, हे बायबल वाचा, सर्व गोष्टी तुम्हाला कळेल. मग परमेश्वर काय सांगतो जेव्हा आपण वचनाकडे जातो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेला नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवटणीवर ठेवतात. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तुमचे चांगली कामे कसे बघणार? आपण शिष्य बनणार तेव्हा ना. आपण शिष्य बनणार, आपलं कुटुंब शिष्य बनणार, आणि जेव्हा आपण ते जगापर्यंत आणू, जेव्हा आपण आपलं शिष्यत्व जगापर्यंत आणू, तेव्हा जगाला आपला प्रकाश दिसणार आहे. तेव्हा परमेश्वर काय आहे ते त्यांना कळणार आहे. आमेन. जगाला जेव्हा आपल्याला जिंकायचं, जेव्हा जगाच्या लोकांना जेव्हा आपल्याला पहिलं आणायचं ना, आपलं शिष्यत्व समजणं गरजेचं आहे, फक्त ऐकून निघणं गरजेचं नाही. वचन, अजून एक वचन आपण बघू, यशाया याचा 8वा अध्याय, यशायाचा 6वा अध्याय 8वं वचन. मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. मी आहे, मला पाठव. बोला, मी आहे, मला पाठव. परमेश्वर तुम्हाला पाठवत आहे. तुमच्यासाठी हे वचन काढलेलं आहे. हे मी सांगतोय का? परमेश्वर सांगतोय. येशू तुमच्याशी आज बोलतोय की बोला की मी आहे,
तू मला पाठव, या जगात मला पाठव, या जगामध्ये मला शिष्य बनवू दे, मला तुझं शिष्य बनवू दे, या कुटुंबामध्ये माझं कुटुंबाला तुझं शिष्य बनवू दे. कुटुंबामध्ये आपली अडचण का चालू आहे? कुटुंबामध्ये आज आपलं भांडणं का चालू आहे? कुटुंबामध्ये आज खूप प्रॉब्लेम्स, फायनान्शियल प्रॉब्लेम, स्ट्रेस, हे गोष्टी का चालू आहे? शिष्यत्व कमी आहे. आपण स्वतः शिष्य नाही आहे. आपल्या कुटुंबामध्ये कोणी पण एक व्यक्ती पण जर येशूकडे गेला ना, पूर्ण कुटुंब येशूकडे जातो. आमेन. सुरुवात कोणी असू द्या, तुम्हाला करणं गरजेचं आहे. आज इथं बनलेल्या चर्चमध्ये बसलेल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. आज मला करणं गरजेचं आहे. आज मी माझं काम चालू केलेलं आहे. आज मी स्वतः शिष्य बनायचा प्रयत्न करतोय. आज तुम्ही ते करताय का? नाही प्रियांनो. परमेश्वर म्हणतो की बोला, मी आहे, मला पाठव. संकट जेव्हा येतं तेव्हा सांगा की मी आहे, मला पाठव. बायबल वाचायचं जेव्हा आपल्याला येतं तेव्हा बोला, मी आहे, मला पाठव. आपल्याला प्रार्थना करायची जेव्हा गरज लागते तेव्हा सांगा, मी आहे, मला पाठव. आपण हे नाही सांगत, आपण हे नाही बोलत. जेव्हा आपल्याला प्रार्थना करायची येते तेव्हा आपण लपतो. जेव्हा आपल्याला वचन वाचायची गरज येते तेव्हा आपण लपतो. जेव्हा आपण कुठं अडकलेलो आणि तिथं आपली गरज आहे प्रार्थनेची तेव्हा आपण लपतो. जेव्हा आपण विधर्मी लोकांमध्ये बसतो तेव्हा आपण लपतो आणि येशूबद्दल सांगायचा प्रयत्नच नाही करत. नाही, काय गरज आहे? त्याला कळलं, आपण कशाला सांगत बसायचं? आपलं काम थोडी आहे, बाळकाचं काम आहे. आपलं काम थोडी आहे. बिशप लोक त्यांचं काम आहे, नॉर्थ महाराष्ट्र सेक्शनचं काम आहे ना, युनियनचं काम आहे. आपलं कामच नाही. असं कसं? शिष्य बनवणं आपलं काम आहे. शिष्य येशूचे बनवा, बाकी कोणाचे नाही. तर सर्वात पहिले जेव्हा आपण स्वतः शिष्य बनणार तेव्हा आपण कुटुंबाला शिष्य बनवणार आणि कुटुंबानंतर जगाला शिष्य बनवणार. शेवटचं वचन मत्ते वापिस 18 ते 20 आपण बघूया. 28. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे, मला दिलेले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यास पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. वचन सांगतं, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार कोणाला दिलेले? येशूला दिलेले. बरोबर. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे? यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा दिले ते पाळाव्यास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. आमेन. शिष्य करणं जबरदस्ती करणं नाही, समजून घ्या. आपल्याला जेव्हा वचन परमेश्वराचे लोकांपर्यंत पोचवायचे ना, ते प्रेमाने पोचवायचे. येशू काय आहे जरी आपल्याला शिकवायचं ना, ते प्रेमाने शिकवायचं. आपण त्यांना जबरदस्ती कोणत्या गोष्टीमध्ये नाही करू शकत. म्हणून आज आपलं का नाव खराब होतंय? आज आपल्याला लोक का म्हणताय की आपण कोणाला कन्वर्ट करतो? आज आपल्याला लोक का म्हणताय की नाही हे धर्म बरोबर नाही? लोक आपल्याशी घाबरता आहे कारण की आपण खूप मोठे ख्रिस्ती जे आहे ते खूप मोठं धर्म आहे. आपण जर बघतो एक रिलिजन नाही, येशूचे जे फॉलोअर्स आहेत ते खूप जास्त लोक आहेत, खूप लोक आहेत, म्हणून त्याला ते घाबरतं. पण आपण जबरदस्ती करणं कोणावरती गरजेचं नाही आहे. शिष्य बनवणं गरजेचं आहे, पण शिष्य कसं बनवणं ते तुम्हाला बायबल शिकवणार. आणि ते 4 जे सुरुवातीचे जे 4 आहे नवकरार मधले ते अध्याय शिकवणार. तर आपण ते अध्याय वाचायला पाहिजे आणि येशूचं जे काही आपल्याला आज्ञा केलेली आहे पहिला आपण स्वतः शिकायला पाहिजे, मग लोकांपर्यंत ती पोहोचवलं पाहिजे. जर आपण नाही शिकलेलो आहे ना तर आपला अधिकार नाही लोकांपर्यंत पोहोचवायचा. आपला अधिकार नाही लोकांना सांगायचा की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. नाही. जर तुम्ही शिष्य नाही आहात तर तुमचा अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या प्रियांनो. आपल्याला शिष्य बनायचं आहे. बना. जेव्हा बनल्यानंतर लोकांपर्यंत ती आज्ञा जाऊ द्या. जवळ ती गोष्ट लोकांपर्यंत नाही जायला पाहिजे.
लोक म्हणणार, भाऊ तू काय करतो तुझ्या जीवनामध्ये, पहिलं तू ते बघ ना, मग आम्हाला शिकव. आपण स्वतःच परमेश्वराचं पालन करत नाही, आपण स्वतः शिष्याने आणि लोकांना शिष्यत्व काय शिकवणार. पहिला आपण स्वतः शिष्य बनायला पाहिजे आणि मग दुसऱ्याला शिष्य बनायला पाहिजे. आणि हा जो आजचा जो शाबत दिवस होता, खरंच हा तुमच्यासाठी निवडलेला होता. आज इथं तुम्ही जे जमलेले आहात, तुम्हाला आज काही ना काही समजलं असेल, काही ना काही तुम्ही शिकले असेल की शिष्यत्व म्हणजे काय आणि शिष्यत्व आपण जगापर्यंत कसं पोहोचवायला पाहिजे. तर मग प्रियांनो, पहिलं स्वतः शिष्य बना, कुटुंबाला शिष्य बनवा आणि मग जगाला शिष्य बनवा. आमेन.